तर पहिल्यांदा या प्रॉब्लेम नंबर 7च्या ऍडजस्टमेंट बघूया आणि आपण ऍडजस्टमेंटला टिक मार्क करून घेऊ अँड देन स्टार्ट करू. पहिल्यांदा बघा आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. रेंट आउटस्टँडिंग 200 हे याला एक टिक मार्क करून ठेवा. याला एक ऍडजस्टमेंट आहे. नंबर 1. नंबर 2. सबस्क्रिप्शन इन्क्लूड 1000 सबस्क्रिप्शन रिसिव्हड इन ऍडव्हान्स अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर 500. सबस्क्रिप्शन नावाचा जो पॉइंट आहे दुसरा नंबरचा रिसिप्ट बाजूला याला टिक मार्क करून ठेवा. याला 2 ऍडजस्टमेंट आहेत. नंबर 3. डिप्रिसिएट फर्निचर 8% पर एनम. फर्निचर आहे बघा इथं लास्ट 2 नंबरला शेवटून दुसरं. याला टिक मार्क करा. डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे. ती बघूया आपण. 4 नंबर. 50% ऑफ द एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. 50% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करा. एंट्रन्स फीज इथे बघा शेवटून 2 नंबर रिसिट बाजूला. याला टिक मार्क करून ठेवा. ठीक आहे. लास्ट ऍडजस्टमेंट कॅपिटल फंड वॉज ₹3000. ही काय ऍडजस्टमेंट नाही आहे, दॅट्स इन्फॉर्मेशन. तर याला आपण बघूया. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, तुम्हाला समजेल. ठीक आहे. स्टार्ट करूया बाळांनो. बघा पहिल्यांदा काय दिले. पहिल्यांदा जे इथला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, इथलं जे एका टेबलमध्ये या ज्या गोष्टी दिल्यात याचं पोस्टिंग आपण करूया अँड देन आपण जाऊया ऍडजस्टमेंट कडे. रेग्युलर जो फ्लो ऑफ असतो आपला तो आपण इथे यूज करूया. कालचं थोडंसं आखायचं माझं हे झालेलं होतं, सो मी आज नवीन आखले. ठीक आहे. तर हे आखलेलं आहे मी इथं. बघा पहिल्यांदा बघा बेसिक आपल्या काही गोष्टी आहेत. एकदम एकदम सोपा विषय आहे. फक्त तुम्ही एकदा याची कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. कुठलाही प्रॉब्लेम त्यानंतरचा तुम्हाला फार इझी जाईल. बघा पहिल्यांदा सुरुवात करायची पोस्टिंगला, ते तुम्हाला करायचे रिसीट बाजूकडून. त्यामध्ये पहिल्यांदा मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्हाला टू बॅलन्स बीडी नावानं काही बॅलन्स दिलेला असेल, याचं आपण पोस्टिंग करत नाही. ठीक आहे. जो ओपनिंग बॅलन्स दिलेला असतो याचं आपण पोस्टिंग करत नाही. ठीक आहे. चला आता रिसीट बाजूला सगळे इन्कम दिलेले असतात. ठीक आहे. तर इन्कम मध्ये दुसरा पॉइंट आहे सबस्क्रिप्शन नावाचा. अमाऊंट आहे याची 5000. तर हा आपला आहे इन्कम. तर हे इन्कम बाजूला लिहून घ्या. बाय सबस्क्रिप्शन आणि याला इनरला लिहूया कारण याला ऍडजस्टमेंट आहे 2. तर लिहा इथं बाय सबस्क्रिप्शन अकाउंट. इनरला लिहा 5000 रुपये. इनरला लिहा 5000 रुपये. याला ऍडजस्टमेंट आहेत मित्रांनो. 2 ऍडजस्टमेंट याला आहेत. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे एनपीओ मधला. ठीक आहे. सबस्क्रिप्शन हाच महत्वाचा आणि समजून घेण्यासारखा पॉइंट आहे. एकदम सोपा आहे तो, काही अवघड यामध्ये नाही. तर हे आहेत 5000 रुपये. ठीक आहे. दुसरा पॉइंट डोनेशन्स म्हणजे देणग्या मिळाल्या म्हणजे इन्कम आहे. रेव्हेन्यू नेचरचा आहे म्हणजे तो एका म्हणजे इन्कम एक्सपेंडिचरलाच घ्यावा लागतो आपल्याला. तर ही देणगी मिळाली आहे 5000 रुपयांची. हे सुद्धा आपलं इन्कम आहे. तर तो आपण तिथं लिहून घेऊया इन्कम बाजूला. याला साधारणपणे मित्रांनो एक 4 ओळी 4-5 ओळी जागा सोडा आणि मग लिहा बाय डोनेशन अकाउंट आणि याची अमाऊंट आहे 5000 रुपये. मुद्दाम आज आपण एकदम स्लोली जाऊया, काही गडबड नाही बाळांनो. डोनेशन हा इन्कम आहे आपला, तर हे लिहा 5000 रुपये. चलो नेक्स्ट बघूया पॉइंट. नेक्स्ट आहे बाळांनो एंट्रन्स फीज. हा सुद्धा तुमचा इन्कम आहे. अमाऊंट आहे याची 4000. याला एक ऍडजस्टमेंट आहे, तर यासाठी हा इनरला लिहूया आपण एंट्रन्स फीज 4000. याच्या खाली लिहा बाय एंट्रन्स फी अकाउंट. इनरला 4000 रुपये. बाय एंट्रन्स फीज 4000 रुपये. ठीक आहे. तर हे इनरला लिहिलेलं आहे आपण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या. इन्कम आहेत हे सगळे, तर इन्कम बाजूला आपण हे लिहितोय. ठीक आहे. एंट्रन्स फीज झालं. देन जाऊया पुढच्या पॉईंटकडे बाळांनो. पुढचा पॉईंट आहे इंटरेस्ट म्हणजे व्याज. व्याज आपल्याला मिळालंय 1000 रुपयांचं. ठीक आहे. तर व्याज जे आपल्याला 1000 रुपयाचं मिळालंय
हा सुद्धा आपला इन्कम आहे. तर तो इथं याला एक ओळी जागा सोडा आणि लिहा बाय इंटरेस्ट अकाउंट बाय इंटरेस्ट अकाउंट 1,000 रुपये. बाय इंटरेस्ट अकाउंट 1,000 रुपये. तर बघा आपण 3 गोष्टींचं पोस्टिंग करून 4 गोष्टींचं पोस्टिंग केलं. सबस्क्रिप्शन लिहिले इनरला इन्कम बाजूच्या नंबर 1. नंबर 2 आपण लिहिले डोनेशन आउटरला. नंबर 3 आपण लिहिला एंट्रन्स फीज इनरला 4,000 रुपये. आणि नंबर 4 आपण लिहिले इंटरेस्ट 1,000 रुपये. या सगळ्या इन्कम, हे सगळे इन्कम आहेत. रिसीट बाजूला सगळे इन्कम दिलेले असतात बाळांनो. तर त्याच्यानुसार तुम्ही हे इन्कम साइडला पोस्टिंग याचं केलेलं आहे. ठीक आहे. तर ऑलमोस्ट ही साइड कंप्लीट आहे. जाऊया आपण आता दुसऱ्या बाजूकडे याच्या. बघा दुसऱ्या बाजूला पेमेंट, यामध्ये पहिला पॉइंट आहे सॅलरीज. सॅलरीज हे एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे आपला 4,000 रुपये. तर इथे एक्सपेंडिचर बाजूला लिहा पहिल्यांदा टू सॅलरीज 4,000. टू सॅलरीज अकाउंट 4,000. टू सॅलरीज अकाउंट 4,000 नंबर 1. नंबर 2 दुसरा पॉइंट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हा पण खर्च आहे आपला, अमाऊंट आहे 1,000. तर हा एक्सपेंडिचर बाजूला लिहूया टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,000 रुपये एक्सपेंडिचर आहे, त्यामुळे हा लिहिला आपण एक्सपेंडिचर बाजूला 1,000 रुपये. ठीक आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,000. चलो देन जो आहे पुढच्या पॉइंट कडे यानंतर काय बघा. देन आहे कमिशन, अमाऊंट आहे 500. खर्च आहे सेम इथंच टू कमिशन अकाउंट 500 रुपये. टू कमिशन अकाउंट 500 रुपये. चलो यानंतर पुढे बघूया काय. रेंट आहे. रेंट मध्ये अमाऊंट दिलेली आहे तुम्हाला 2,000. रेंटला एक ऍडजस्टमेंट आहे, इनरला लिहा रेंट 2,000. खर्च आहे परत एकदा इथंच. रेंट अकाउंट अमाऊंट आहे 2,000 ना, हा बरोबर. रेंट आहे 2,000 रुपये. इनरला लिहा एक ऍडजस्टमेंट याला आहे. चलो तर रेंट कंप्लीट झालं. पुढे बघा यानंतर काय आहे. रेंट नंतर आहे इलेक्ट्रिक चार्जेस, खर्च आहे 1,500 रुपये. सेम इथं याला रेंटला 2 ओळी जागा सोडा आणि लिहा इथं टू इलेक्ट्रिक चार्जेस 1,500. टू इलेक्ट्रिक चार्जेस अकाउंट 1,500. टू इलेक्ट्रिक चार्जेस अकाउंट 1,500. ठीक आहे. देन नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे फर्निचर. फर्निचर ही काय आहे आपली, तर फर्निचर आपली असेट आहे मित्रांनो. तुम्हाला समजते एवढं. फर्निचर ही असेट आहे, अमाऊंट आहे याची 8,000 रुपये. तर फर्निचर असेट आहे म्हटल्यानंतर इथं असेट बाजूला लिहून घेऊया फर्निचर. डिप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट आहे याला, त्यामुळे इनरला 8,000 रुपये. फर्निचर 8,000 रुपये. चलो लास्ट पॉइंट. कायम तुम्हाला इथं बाय बॅलन्स सीडी क्लोजिंग बॅलन्स दिलेला असेल प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. क्लोजिंग बॅलन्स म्हणजे कॅश असते. किती आहे रुपये, 1,000. तर 1,000 कॅश बॅलन्स. कॅश ही आपली असेट आहे. फर्निचरला 2 वेळी जागा सोडा आणि लिहा कॅश बॅलन्स आउटरला 1,000. कॅश बॅलन्स आउटरला लिहा 1,000. ठीक आहे. तर बघा सिंपल किती पोस्टिंग आहे याचं काहीही अवघड यामध्ये नाहीये मित्रांनो. एनपीओ एकदम इझी टॉपिक आहे. सेम फायनल अकाउंट सारखा टॉपिक आहे. ठीक आहे. तर यामध्ये जे खर्च होते ते एक्सपेंडिचर बाजूला आपण लिहिले, जे इन्कम होते ते इन्कम बाजूला लिहिले, ज्याला ऍडजस्टमेंट आहे त्या इनरला लिहिल्या गोष्टी, ज्याला ऍडजस्टमेंट नाहीये त्या गोष्टी आपण आउटरला लिहिल्या. याच्या व्यतिरिक्त जेव्हा कधी आपल्याला असेट मिळाल्या फर्निचर, बिल्डिंग, मशिनरी, लाईक
म्हणजे यासारख्या, तेव्हा आपण त्या असेट बाजूला लिहितो. कॅश बॅलन्स जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो सुद्धा आपण कायम असेटला लिहितो. कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स ही आपली असेट आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेमचं जे पोस्टिंग आहे बेसिक इथं दिलेलं हे सगळं कंप्लीट झालंय. नाऊ आपण जाऊया आता ऍडजस्टमेंट कडे. सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करा ऍडजस्टमेंट नंबर 1 वर. बघा काय ऍडजस्टमेंट, तर आउटस्टँडिंग रेंट वॉज ₹200. रेंट आउटस्टँडिंग आहे 200 रुपयांचं. रेंट एकतर आपला खर्च आहे इथं, ठीक आहे. तर आउटस्टँडिंग म्हणलं की संबंधित खर्चामध्ये ऍड, तर करा इथं ऍड सेम जे फायनल अकाउंट मध्ये केलं ते. ऍड आउटस्टँडिंग, किती आउटस्टँडिंग आहे, तर आउटस्टँडिंग आहे 200 रुपये. 2000 200 रुपये ऍड केले तर आउटरला टोटल जाते 2200. नंबर 1 आउटरला टोटल जाते याची 2200. नंबर 1 ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट केला आपण. नंबर 2 रेंट आउटस्टँडिंग आहे, एखादा खर्च आउटस्टँडिंग आहे, म्हणजे हे पैसे आपल्याला भविष्यामध्ये द्यायचे आहेत. जे पैसे भविष्यामध्ये तुम्हाला द्यायचे असतात, देणं असतं, त्याला आपण लॅबिलिटी म्हणतो. आणि या गोष्टी आपण लिहितो लॅबिलिटी बाजूला. तर लॅबिलिटी बाजूला याचा दुसरा इफेक्ट करा, आउटस्टँडिंग रेंट 200 रुपये. आउटस्टँडिंग रेंट 200 रुपये. एकच विचार करायचा, एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग आहे म्हणजे ते द्यायचं आहे, म्हणजे ती लॅबिलिटी आहे. इन्कम आउटस्टँडिंग आहे म्हणजे ते मिळायचे आहेत, म्हणजे तो इन्कम आहे, म्हणजे ती आपली असेट आहे. ठीक आहे, तर पहिला इफेक्ट केला संबंधित खर्चामध्ये ऍड. दुसरा इफेक्ट देणं आहे, देणं म्हणजे लॅबिलिटी, अकाउंटिंग मध्ये त्याला लॅबिलिटी म्हणतो. सो ते आपण तिथं लॅबिलिटी साईडला लिहिलेलं आहे. ऍडजस्टमेंट नंबर 1 जी आहे ती इथं कंप्लीट झालेली आहे. आय होप सगळ्यांनी याचं पोस्टिंग केलेलं असेल. चलो देन दुसरी ऍडजस्टमेंट बघा महत्वाची आहे. इथपर्यंत बघा जेवढा हायलाइट केलेला पॉइंट आहे एवढाच बघा. सबस्क्रिप्शन इन्क्लुड्स 1000 ऍज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. ओके, सबस्क्रिप्शन मधले 1000 रुपये ते आहेत जे पुढच्या वर्षाचे मिळालेले आहेत, ऍडव्हान्स मध्ये मिळालेले आहेत. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी या 2 शब्दांच्या खाली लिहून ठेवा. इन ऍडव्हान्स या शब्दाखाली पाहिजे इथं जागा लिहून ठेवू शकता. पुढच्या वर्षाचे मिळालेले, पुढच्या वर्षाचे असायला लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, पुढच्या वर्षाचे आहेत. मग आता अकाउंटिंग जे आहे ते एका वर्षाचं केलं जातं, यामध्ये पुढच्या वर्षाचं मागच्या वर्षाचं यात ऍड करून चालत नाही. तर जे ऍडव्हान्स आहे ते तुम्हाला वजा करावं लागेल पुढच्या वर्षाचं जे आहे ते. तर याला पहिला इफेक्ट करा, लेस लेस रिसिव्ड इन ऍडव्हान्स. जे पुढच्या वर्षाचं मिळाले ते आम्ही इथनं लेस करतो. तर 5तनं 1 गेले, इनरलाच लिहा 4000. 5तून 1 गेले, इनरलाच लिहा 4000. हा झाला पहिला इफेक्ट. बघा पुढच्या वर्षाचं आम्हाला यामध्ये ऍड करून चालणार नाही. अकाउंटिंग जे असतं ते कायम एका वर्षाचं केलं जातं, पुढच्या वर्षाचं यामध्ये ऍड करता येणार नाही. तर पुढच्या वर्षाचं जर काय मिळालं असेल तर ते तुम्हाला त्यातनं लेस करायचं आहे. ही ऍडजस्टमेंट आपण लिहून घेतलेली आहे मराठीमध्ये. चलो, आता पुढच्या वर्षाचं आपण लेस केलं म्हणजे ते पुढच्या वर्षामध्ये वापरायचं आपल्याला, म्हणजे या वर्षाची ती झाली लॅबिलिटी. ठीक आहे, कारण याला पुढच्या वर्षामध्ये द्यायचं आहे. तर इथं इथं लिहा याचा दुसरा इफेक्ट लॅबिलिटी बाजूला, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स अमाऊंट आहे 1000 रुपये. याचा दुसरा इफेक्ट केला, जे या वर्षाचं नाहीये ते पुढच्या वर्षाचं आहे, म्हणजे ते या वर्षातनं पुढच्या वर्षात द्यायचं आहे. तर याचा दुसरा इफेक्ट आपण केला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला. बाळांनो, या टॉपिक मध्ये तुम्हाला जर काय शिकायचं असेल तर ते एकच ऍडजस्टमेंट शिकायचे जी आहे सबस्क्रिप्शनची, जी मी आता करतोय. ठीक आहे, दिस इज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट. म्हणजे स्टुडंट्सच्या पर्स्पेक्टिव्हने विचार केला तर मुलांना अवघड काय वाटतं यामध्ये, तर सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट. सो ही ऍडजस्टमेंट कळायसाठी काय करावं लागेल,
तर अकाउंटिंग मध्ये काहीही मिळवायचं असेल सक्सेस आपल्याला, तर एकच मार्ग आहे, प्रॅक्टिस. आपल्याला वारंवार जशी गणित पुढे जातील तशा पद्धतीनं प्रॅक्टिस करावी लागेल. एका गणितामध्ये 100% समजलं पाहिजे असा आपण आग्रह करून चालणार नाही, समजणार नाही. पेशन्स ठेवावे लागतील, प्रॅक्टिस करावी लागेल, देन जाऊन आपल्याला या गोष्टी समजतील. एकामध्ये अॅक्युरसी कुठंही कुणालाही मिळत नाही. चलो, तर ही ऍडजस्टमेंट पहिली कंप्लीट झाली. दुसरी यातला पार्ट बघा. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर वॉज ₹500. आता समजून घ्या की हे जे ₹1000 होते ते पुढच्या वर्षाचे मिळालेले होते, ते आपण वजा करून टाकले. पण आता जे सबस्क्रिप्शन आहे, म्हणजे आता ही जी ₹500 वर्गणी आहे, ती याच वर्षाची अजून यायची राहिलेली आहे, असं म्हणतात. हे ₹500 याच वर्षाचे अजून यायचे राहिलेले आहेत. या वर्षाचे जे आहेत ते यामध्ये ऍड करावे लागतील. याला म्हणा ऍड आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर. ऍड आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर अमाऊंट आहे याची 500. 4000 500 जर ऍड केले तर आउटरला जातात 4.5. 4500. ठीक आहे. हे मगाशी लेस केलते, हे मी इथं ऍड केलेत. बघा, थोडस समजायला आपल्याला किचकट आहे ही गोष्ट, मला मान्य आहे. बट या वर्षाचे तुम्हाला फक्त ऍड करत राहायचे आहेत. मागच्या वर्षाचे आणि पुढच्या वर्षाचे जर आले तर लेस करायचे आहेत, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याचा दुसरा इफेक्ट बघा. या वर्षाचे ₹500 आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे. जी गोष्ट तुम्हाला मिळणार असते ती असेट असते. ठीक आहे. तर याचा दुसरा इफेक्ट आपल्याला घ्यावा लागेल. असेट बाजूला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर अमाऊंट आहे याची 500. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर ₹500. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर ₹500. तर हे झाले या ऍडजस्टमेंटचे बाळांनो पहिले 2 इफेक्ट. पहिला इफेक्ट केला की सध्याचं वर्षाचं जे सबस्क्रिप्शन आहे ते आपण इथं त्यामध्ये ऍड केलं, नंबर 1. आणि ते पैसे भविष्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत, म्हणून जी गोष्ट भविष्यामध्ये तुम्हाला मिळणार असते त्याला तुम्ही असेट म्हणता. तर भविष्यामध्ये मिळणार आहे, त्यामुळं तुम्हाला ते तिथं असेट बाजूला दुसरा इफेक्ट तिथं घेतलेला आपण आहे. सबस्क्रिप्शन या इयरचे आहे का नेक्स्ट इयरचे आहे, पुढील इयरचे कसे ओळखायचे, दिलेलं असतंय तिथं बघा. ठीक आहे, दिलेलं असते. प्रॉब्लेम जर केअरफुली बघितला तर यामध्ये बघा, हे जे कसं स्क्रीनशॉट घेऊ, ठीक आहे बघा, थोडस यातच दाखवतो मी. स्क्रीनशॉट तर घेऊ शकत नाही याचं. इथं दिलंय बघ. ठीक आहे, हे दिलेलं आहे करंट इयर. ठीक आहे, इथं लिहिलेलं आहे करंट इयर 500. ओके, करंट इयर 500. आणि हे जे आहे ना 1000, याला काय म्हणले यांनी, रिसिव्ड इन ऍडव्हान्स. ऍडव्हान्स म्हणजे काय, ऍडव्हान्स मध्ये पैसे कुठले मिळू शकतात आपल्याला, पुढचेच मिळू शकतात ना, पुढच्या वर्षाचंच ऍडव्हान्स मध्ये मिळू शकतं, बरोबर आहे. तर हे इथं ऍडव्हान्स असं दिले, म्हणजे याचा अर्थ काय, 1000 पुढच्या वर्षाचे आहेत आणि हे जे ₹500 आहेत याच्यासाठी त्यांनी इथं क्लिअरली शब्द वापरलाय करंट इयर म्हणून. ठीक आहे, थोडंसं पेशन्स ठेवा, समजेल बाळांनो हे सबस्क्रिप्शन तुम्हाला, काही यामध्ये शंका येणार नाही. ऍडजस्टमेंट नंबर 3 जी तुम्हाला येते बाळांनो, डिप्रिसिएट फर्निचर ऍट द 8% पर एनम. 8% फर्निचरला डिप्रिसिएशन करा. सगळ्यांना ऍडजस्टमेंट येते, करा ऍडजस्टमेंट ही सेम जशी फायनल अकाउंट मध्ये गेली तशी. चुकलं असेल तर सांगा.
दुसरा इफेक्ट डिप्रिसिएशन, हा खर्च आहे आपला. तर खर्च आपण लिहितो एक्सपेंडिचर साइडला. टू डिप्रिसिएशन ऑन फर्निचर अमाऊंट आहे 560 रुपये. पहिला इफेक्ट काय केला, तर पहिला इफेक्ट केला आपण संबंधित असेट मधून वजा. ठीक आहे, तर यातनं हे वजा केलं आपण इथं. आणि दुसरा इफेक्ट आपण काय केला, तर दुसरा इफेक्ट केलेला आहे आपण एक्सपेंडिचर साइडला, खर्च म्हणून एक्सपेंडिचर साइडला आपण तो तिथं लिहिलेला आहे. ठीक आहे, तर हे सगळ्यांना माहित आहे कसं करायचं आहे. आपण 640, सॉरी 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 सॉरी, यस, तेजल बरोबर आहे, प्रितेश, यशस्वी, मुझफ्फर, 640, सॉरी असं काय तर होत. एक सेकंड, मी करेक्ट करतो याला, एकच सेकंड वेळ. सेवन 360, आय थिंक हे बरोबर असेल आता. 7360, यश, प्रथमेश, अंकिता, यशस्वी बरोबर आहे बाळांनो. सॉरी, थोडं कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली. असं असते, होतात मिस्टेक. मिस्टेक्स आर हिट देअर, मिस्टेक सगळ्यांच्या होतो. ठीक आहे, चलो, तर मी करेक्ट केलेले, रिपेअर केलेले, सॉरी. चलो जाऊया पुढच्या ऍडजस्टमेंटकडे. काल पण आलेली होती. 50% ऑफ द एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज्ड. ही ऍडजस्टमेंट एक बाळांनो कायम येते बरं का, ही एनपीओ मध्ये एकदम सोपी ऍडजस्टमेंट आहे. काय याचा अर्थ, की 50% एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करा, म्हणजे 50% एंट्रन्स फीज इथनं लेस करा आणि ती कॅपिटल मध्ये तिकडे ऍड करा. ठीक आहे, तर इथं एंट्रन्स फीजच्या खाली म्हणा लेस कॅपिटलायझेशन @ 50%. ठीक आहे, काय करायचं आहे, एंट्रन्स फी जी आहे इथलं, एक सेकंड जरासं हायलाइट करू आपण याला. एंट्रन्स फी आहे तुमची 4000, त्याच्यापैकी तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय की 50% कॅपिटलाइज करा, म्हणजे 50% त्यातनं वजा करा, म्हणजे 4000च्या 50% किती येणार, तर ते येणार इथं 2000. 4000तनं 2000 गेले, आउटरला राहतील 2000. ठीक आहे, तर इथनं तुम्हाला 50% वजा करायचे आहे, नंबर 1. आणि नंबर 2, इथं लॅबिलिटी साइडला जे आपण कॅपिटल लिहितो ते इथं लिहून घ्या. कॅपिटल किती आहे माहित नाही आपल्याला, त्यामध्ये ऍड एंट्रन्स फीज याची अमाऊंट आहे आता तुम्ही लेस केलेली 2000. परत बघू आपण कॅपिटल किती येतं वगैरे, त्यानंतर आपण ते कॅपिटल वगैरे दिलं असेल त्यानंतर आपण ते ऍड करू त्या वेळेला. ठीक आहे, सध्या आपण काय केलं, तर पहिली गोष्ट, एंट्रन्स फी मधून 50% रक्कम वजा केली. 4000 रुपये टोटल एंट्रन्स फी आहे, त्याच्या 50% येणार 2000. तर ही 2000 तुम्हाला दुसरीकडे कॅपिटल मध्ये ऍड करायची आहे. ही ऍडजस्टमेंट सुद्धा मराठीमध्ये आपण लिहिलेली आहे. यामध्ये काही सोपी ऍडजस्टमेंट आहे, यामध्ये काही अवघड नाही. रोज ऍडजस्टमेंट ही आपल्याला जनरली आता बघायला तिथं मिळेल. चलो, तर ही कंप्लीट झाली ऍडजस्टमेंट. लास्ट आहे ऍडजस्टमेंट नाही आहे, इन्फॉर्मेशन आहे ही. कॅपिटल फंड वॉज 3000. कॅपिटल आहे 3000 रुपये या संस्थेचं, तर कॅपिटल दिले 3000, तर हे आपण लिहितो कॅपिटल. लॅबिलिटी बाजूला तुम्हाला माहिती आहे, ते तिथं लिहूया 3000 रुपये कॅपिटल. आता यात एंट्रन्स फीज ऍड करा, 3+2, इनरलाच लिहा 5000. एनपी आला तर ऍड करायचा यामध्ये, म्हणून हे इनरला लिहा 3+2 5000. तर प्रॉब्लेम सगळा बाळांनो आपला झालेला आहे. सगळ्या ऍडजस्टमेंट, सगळ्या पोस्टिंग आपण कंप्लीट केलेल्या आहेत. आता आपल्याला क्लोजिंग करायचंय. क्लोजिंग करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचंय. बघा, नजर टाकून याच्यावर डेबिट साइड मोठी येते का क्रेडिट मोठी येते? क्रेडिट मोठी येते असं दिसतंय इथं. किती येते बघा, 2001, 3000, 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, इथे येतात 12500. दोन्ही साईडला तीच अमाऊंटला 12500. डेबिटची टोटल करूया आता. 4 आणि 5, 5 आणि 2 7 आणि 8, 8 आणि 9, 9 200, 9840, 9840 येतात का बघा. 9840
त्यातनं 12,500 वजा करायचे आहेत. 0 10 4 गेले, राहिले 6, इथे झाले 9. 9 1 10 आणि 5 15, 9 आणि 6 15, तर झाले 10, 10 आणि 2 12. 2,660 रुपये सरप्लस राहतो का बघा. 2,660 याला म्हणा टू सरप्लस. सरप्लस म्हणायचं, याला प्रॉफिट नाहीत म्हणत. टू सरप्लस 2,660. काही चुकलं असेल तर सांगा बाळांनो, मी रिपेअर करतो. 2,660 तेजल, यशश्री, मुझफ्फर, शिवराज, राजेश्वरी. बरोबर आहे बाळांनो. 12,500 पहिली उत्तर पण बरोबर आहेत रे शिवराज, मुझफ्फर. ऑलमोस्ट सगळ्यांचं बरोबर आहे. यशस्वी पहिलं बरोबर आहे. सगळी उत्तर बरोबर आहेत पहिल्यांनी दिलेली. प्रथमेश मित्रा बरोबर आहे. चलो ठीक आहे, तर एकदा क्रॉस चेक करूया पुस्तकात बरोबर आहे का आपलं. यस, पुस्तकानुसार सुद्धा आपलं बरोबर आहे. 2,660. 9 हा जो सरप्लस आहे, हा हे जे प्रॉफिट आहे, हे तुम्हाला कॅपिटल मध्ये इथं ऍड करायचं आहे. कॅपिटलच्या इथं खाली म्हणा ऍड सरप्लस. ऍड सरप्लस 2,660. 5 आणि 2 7, 660 रुपये येतील आउटरला. ठीक आहे, 7,660 येतील आउटरला. आणि आता बॅलन्स शीट टॅली झाली तर हा प्रॉब्लेम आपला बरोबर आहे असं समजायचं. 7,000, 8,000, 8,500, 8,860. इकडे बघूया. 7,000, 8,000, 602, 800 बरोबर आहे. 8,860 रुपयानं बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीट जी आहे ती आपली इथं टॅली होते. कुणाला स्क्रीनशॉट घ्यायचे तर घेऊ शकता, ग्रुपला शेअर करू शकता आपल्या मित्रांसाठी. सो झालंय आपलं. कोणाच्या शंका असतील त्या मी घेतोय आता, बोला.